गणेशाला आवडणारी ही दुर्वा. दुःखम व्रजती इति दुर्वा असं म्हटलं आहे. जी दुःखाला दूर करते ती दुर्वा. आयुर्वेदामध्ये दुर्वाचा उल्लेख हा वर्णगणामध्ये आलेला आहे. त्यामुळे वर्ण सुधारण्यासाठी आणि त्वचेच्या वेगवेगळ्या आजारांवर दुर्वाचा चांगला उपयोग होतो. दुर्वा ही दाह प्रशमन करणारी आहे. त्यामुळे अंगात पित्त वाढलेलं असताना, आग होत असताना किंवा पित्ताच्या शिरशूलामध्ये विसर्प, शीतपित्त या आजारांमध्ये दुर्वाचा चांगला वापर करता येतो. दुर्वा स्तंभन म्हणून सांगितलेली आहे. छर्दी, अतिसार, प्रवाहिका या आजारांवर आपल्याला दुर्वाचा वापर करता येतो. बऱ्याच वेळा उन्हामध्ये खेळल्यामुळे लहान मुलांच्या नाकातून रक्त येतं. त्याला आपण घुळणा फुटणे असं म्हणतो. अशा वेळेस दुर्वा ठेचून त्याचा कल्क जर माथ्यावर ठेवला तर हे रक्त जाणंसुद्धा बंद होतं. दुर्वाचा उल्लेख हा प्रजास्थापन गणामध्ये आलेला आहे आणि दुर्वा गर्भाशयावर उत्तम काम करते. गर्भस्थापन करण्यासाठी अपत्यकांक्षिणी, अपत्याची इच्छा असलेल्या स्त्रियांमध्ये ज्यांना गर्भाशयाला शैथिल्य आहे त्यांच्या गर्भाशयाला बल देण्यासाठी दुर्वाचा उपयोग होतो. काही स्त्रियांना पाळीमध्ये अतिरिक्त रक्तस्राव होतो, खूप जास्त दिवस आणि खूप जास्त फ्लो होतो. तो फ्लो पुन्हा एकदा नियमित करण्यासाठी आपल्याला दुर्वाचा उत्तम वापर करता येतो. दुर्वाचा वापर करत असताना दुर्वासिद्ध तेल किंवा घृत हे नाकामध्ये 2 थेंब सोडणे म्हणजे नस्य स्वरूपामध्ये, दुर्वा कल्प पोटामध्ये घेण्यासाठी किंवा दुर्वासिद्ध घृत हे पोटात घेण्यासाठी, उत्तरबस्तीसाठी आणि एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी आपण वापरू शकतो.